मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महंत रामगिरी महाराज यांच्यावर केजमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून निवेदन देण्यात आले। विधानसभा निवडणुका समोर ठेवून असे जाणीवपूर्वक वक्तव्य करण्यात येत असल्याचे मुस्लिम समाजाकडून सांगण्यात आले। यावेळी केज पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। और जो ढोंगी महाराज ने जो बोला इसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई की जाएगी। और मेरा तमाम अवाम से गुजारिश है भाई कि सोशल मीडिया पर कोई पोस्ट लोड ना करे और इस्लाम किसी को तकलीफ देना बर्दाश्त नहीं करता। जो तकलीफ दे रहा है ये आतंकवादी है, हम आतंकवादी थोड़ी है। हमारा इस्लाम जो हमको तालीम दे रहा है उसके ऊपर सब अमल करो और किसी मजहब को बुरा मत बोलो और किसी मजहब की बुराई मत करो। इस्लाम में इसकी तालीम नहीं देता। हम मुसलमान हैं, हमारा काम है इस हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शरीयत के मुताबिक जिंदगी गुजारना। पोलीस स्टेशनला उपस्थित राहिले, त्यांनी या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवला। परंतु संविधानिक गोष्टीने जर पाहिलं तर कुठल्याही समाजाच्या महंतांना असेल, मौलानाला असेल, मुफ्तींना असेल, प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माच्या चांगल्या गोष्टी सांगण्याचा अधिकार जरूर आहे। परंतु ते सांगत असताना दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे। आणि हिंदुस्थानची गंगा यमुना तहजीब जी आहे ती आपण जपली पाहिजे। आणि विशेषतः कुठल्याही देशातलं का असेना जिथं जिथं अल्पसंख्याक समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी तमाम आमच्या केजवाशातील 18 पगड जातीचे सर्व धर्मीय त्याचा जाहीर निषेध करीत आहोत। मग ते बांगलादेश असेल, इंडिया असेल किंवा आणखी कुठला देश असेल तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मी माझ्या केजवाशांना मनापासून आवाहन करतो की असल्या गोष्टीच्या भानगडीमध्ये न पडता कुठल्याही चुकीच्या गोष्ट न टाकता आपल्या केज शहराचं पूर्वगामित्व टिकून ठेवण्यासाठी सगळ्यांनी आतोनात प्रयत्न करावे। आणि आपण जे 20-25 वर्षापासून जे केजचं पूर्वगामित्व जपलेलं आहे त्याला कुठं गालबोट लागणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी। मुस्लिम बांधवांनी केज पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन कथित रामगिरी महाराज वैजापूर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत आणि या भावना कोणत्याही जाती धर्माच्या संत महात्मे देवदेवता यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। या वक्तव्याबद्दल वैजापूर तसेच ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आज आलेल्या शिष्टमंडळाने त्यांच्यावरती त्वरित कडक कारवाई करून त्यांना अटक करावी असे निवेदन आम्हाला रजा अकॅडमी या संस्थेमार्फत देण्यात आलेले आहे। ते आम्ही स्वीकारलेले आहे। मुस्लिम समाजाच्या ज्या तीव्र भावना आहेत या आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्फतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही पोच करत आहोत। तसेच आता काही आक्षेपार्ह पोस्ट ह्यामध्ये झालेल्या आहेत असं आत्ताच आम्हाला कळवलेलं आहे। त्यावरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करत आहोत।